मित्रांनो, सकाळ झाली की आपल्या मनामध्ये पहिला विचार कोणता येतो हे स्वतःला एकदा प्रामाणिकपणे विचारा. डोळे उघडताच अनेकांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न घोळत असतो, आज पोट साफ होणार का? टॉयलेटमध्ये गेल्यावर काही जण मोबाईल हातात घेऊन बसतात, वेळ कसा जाईल याचा अंदाजही लागत नाही. काही जण गरम पाणी, चहा किंवा कॉफी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात. तर काहींची सकाळ एखाद्या चूर्णाशिवाय किंवा गोळी घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. दिवसेंदिवस ही सवय इतकी अंगवळणी पडते की आपल्याला ते सगळं अगदी नॉर्मल, साधं आणि अपरिहार्य वाटायला लागतं. पण मित्रांनो, इथेच आपण थांबून विचार करण्याची गरज आहे. जर रोज औषधं घ्यावी लागत असतील, पोटात कायम जडपणा जाणवत असेल, फुगवटा किंवा गॅसचा त्रास होत असेल आणि मल नीट न होता चिकट, कडक किंवा अपूर्ण राहत असेल, तर हे काही साधं नाहीये. ही केवळ सवय नाही किंवा वयामुळे होतंय असं म्हणून दुर्लक्ष करण्यासारखंही नाही. हे सगळं म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा शरीराचा स्पष्ट इशारा आहे की आत काहीतरी बरोबर चाललेलं नाही आणि वेळेत लक्ष दिलं नाही तर हा त्रास आणखीनच वाढू शकतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणतेही वरवरचे उपाय, तात्पुरते चमत्कारी फॉर्म्युले किंवा गोळ्यांवर अवलंबून राहणारे सल्ले पाहणार नाही. उलट आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत की पोट खरं तर का बिघडतं, आपल्या रोजच्या सवयी आणि दिनचर्या यामध्ये कुठे चूक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक पद्धतीने पोट कसं सुधारता येईल. कारण जेव्हा मूळ कारण समजतं तेव्हाच कायमचा उपाय सापडतो. आपण सगळेच नकळत एक मोठी चूक करत असतो आणि ती म्हणजे वेळेचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो. आपल्याला वाटतं की शरीर हवं तेव्हा हवं तसं काम करेल, पण प्रत्यक्षात तसं होत नसतं. शरीर म्हणजे एखादी मशीन नाही की बटन दाबलं की लगेच परिणाम मिळाला. शरीराची स्वतःची एक नैसर्गिक घड्याळ असते, एक ठरलेली बॉडी क्लॉक असते, जिच्या तालावरच सगळ्या क्रिया नीट चालत असतात. विशेषतः सकाळची वेळ ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. ही वेळ म्हणजे शरीर रिकामी होण्याची वेळ असते. मलमूत्र विसर्जनासाठी शरीर नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं. पण आपण काय करतो तर रात्री उशिरा झोपतो, सकाळी उशिरा उठतो आणि उठताच घाई, ताणतणाव, कामाची चिंता आणि मोबाईल हातात घेतो. या सगळ्यांमुळे शरीर जो नैसर्गिक सिग्नल देत असतो तो आपण ऐकायलाच तयार नसतो आणि तो हळूहळू दाबला जातो. 1-2 वेळा असं झालं तर चालतं, पण जेव्हा हे रोजचंच होतं तेव्हा शरीरही स्वतःचा निर्णय घेऊ लागतं. ते जणू काही सांगतं की ठीक आहे, आज नाही, आणि हळूहळू हे आज नाही रोजचीच सवय बनते. मग पोट साफ न होणं आपल्याला सामान्य वाटायला लागतं. म्हणून लक्षात ठेवा की पोट साफ होण्यासाठी जबरदस्ती, औषधं किंवा ताण नको आहे, तर गरज आहे ती फक्त नियमिततेची, योग्य वेळेची आणि शरीराच्या नैसर्गिक लयेला मान देण्याची. मित्रांनो, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्रिफळा हे एक अतिशय प्रभावी आणि संतुलित औषध मानले जाते. हरडा, बेहडा आणि आवळा या 3 औषधी फळांचे योग्य प्रमाणात केलेले मिश्रण म्हणजेच त्रिफळा. हे मिश्रण शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी उपयोगी ठरते आणि पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. नियमितपणे योग्य प्रमाणात त्रिफळा घेतल्याने आतड्यांमध्ये साचलेले अपचन, मलाचे अवशेष आणि विषारी घटक हळूहळू बाहेर टाकले जातात. त्यामुळे पोट हलके वाटते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी कमी होऊ लागतात. त्रिफळा पचनशक्ती सुधारते, आतड्यांची हालचाल नैसर्गिकपणे सक्रिय करते आणि शरीराला कोणताही ताण न देता शुद्धीकरणाचे काम करते. हीच त्याची मोठी वैशिष्ट्ये आहे. याचबरोबर दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक असून त्यामध्ये आतड्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे जिवंत बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंचे संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. त्रिफळा आणि दही एकत्र घेतल्याने त्यांचा परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतो. त्रिफळा आतड्यांमधील घाण आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करते, तर दही आतड्यांना पोषण देऊन त्यांना सक्रिय ठेवते. या दोन्हींच्या संयोगामुळे पचनसंस्था मजबूत होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. या मिश्रणाचा योग्य फायदा मिळवण्यासाठी ते कधी आणि कसे घ्यावे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री झोपण्याच्या सुमारे 30 मिनिटे आधी 1 वाटी ताज्या, आंबट नसलेल्या दह्यामध्ये 1 चमचा त्रिफळा पावडर मिसळून ते हळूहळू चावून खावे. हे मिश्रण घेतल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, जेणेकरून त्याचा परिणाम आतड्यांवर योग्यरित्या होऊ शकेल. नियमित वापरामुळे चयापचय क्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, तसेच त्वचेची चमक आणि शरीरातील उत्साह वाढतो. मात्र ज्यांना आम्लपित्त, जास्त गॅस किंवा पोटामध्ये जळजळ होते त्यांनी त्रिफळाचे प्रमाण कमीच ठेवावे. तसेच गर्भवती महिला किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे.
पोट साफ होण्यासाठी झटका देणारी औषधं आणि पोटाला हळूहळू चालायला शिकवणारे नैसर्गिक उपाय यामध्ये मोठा फरक असतो. झटका देणारी औषधं आज लगेच काम करतील, पण त्यांची किंमत शरीराला उद्या मोजावीच लागते. अशा औषधांमुळे आतड्यांची नैसर्गिक हालचाल आळशी बनते, शरीर बाहेरून दिलेल्या औषधांवर अवलंबून राहू लागतं आणि हळूहळू औषधांशिवाय पोट साफ होणंच बंद होतं. त्यामुळे आपल्याला आज तात्काळ आराम मिळाला तरी समस्या मुळापासून सुटत नाही. या उलट काही उपाय असे असतात जे पोटावर कोणताही ताण न देता आतड्यांची नैसर्गिक गती परत सुरू करतात. हे उपाय लगेच झटका देत नाही, पण शरीराच्या लयीत बदल घडवतात. म्हणूनच जर तुम्हाला रोज औषधं घेण्याची सवय लावायची नसेल तर सुरुवात नेहमी सौम्य उपायांनीच करायला हवी. उदाहरणार्थ रात्री 10 ते 12 काळे मनुके पाण्यात भिजत ठेवून सकाळी उपाशी पोटी ते नीट चावून खाणे. हा उपाय फक्त पोट साफ करत नाही तर आतड्यांना आवश्यक असा ओलावा देतात, कोरडेपणा कमी करतात आणि थकवा न आणता आतड्यांचं काम नैसर्गिकपणे सुधारतात. काही जणांना सकाळी थेट भिजवलेले मनुके खाणं जड वाटतं किंवा पचायला कठीण जातं. अशा लोकांसाठी एक सोपा आणि सौम्य पर्याय आहे. तेच मनुके पाण्यात उकळून त्याचा कोमट काढा किंवा हलकं सूप तयार करता येतं, जे सकाळी किंवा संध्याकाळी घेता येतं. हा उपाय अतिशय सौम्य असून दीर्घकाळासाठी सुरक्षित आहे आणि पोटावर कुठलाही अनावश्यक ताण न देता हळूहळू सुधारणा घडवून आणतो. तसेच ज्यांना मनुके चालत नाही त्यांच्यासाठी रात्री 1-2 अंजीर भिजवून सकाळी उपाशी पोटी खाणं हा दुसरा नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो, जो आतड्यांना नैसर्गिक गती देतो. आता जर बद्धकोष्ठतेची समस्या थोडी जुनी असेल, म्हणजेच बराच काळ चालू असेल, तर रात्रीचा एक सोपा पण परिणामकारक उपाय उपयोगी ठरतो. झोपण्याआधी 1 चमचा शुद्ध त्रिफळा चूर्ण, 1 चमचा देशी तूप आणि 1 कप कोमट पाणी घेणं. हे संयोजन आतड्यांना स्निग्धता देतं, वात शांत करतं आणि शरीर स्वच्छ करण्याची प्रक्रिया हळूहळू पण ठामपणे सुरू करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय झटका देत नाही तर पोटाला नियमितपणा शिकवतो, ज्यामुळे शरीर स्वतःहून योग्य वेळेला प्रतिसाद देऊ लागतं. पण मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यांसाठी एकच उपाय योग्य नसतो. काही पदार्थ खूप सौम्य असतात, काही मध्यम ताकदीचे असतात तर काही अतिशय तीव्र असतात. उदाहरणार्थ मनुके, इसबगोल आणि बहावा हे सौम्य उपाय आहे. त्रिफळा किंवा सोनामुखी हे मध्यम प्रकारात येतात, तर एरंडेल तेल किंवा अतिशय तीव्र रेचक हे क्वचितच आणि तेही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवे. तीव्र उपाय रोज घेतले तर शरीर त्याची सवय लावून घेतं आणि नंतर काहीच काम करत नाही. म्हणूनच आधी सौम्य उपाय आणि गरज असल्यास मध्यम उपाय किंवा तीव्र उपाय नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे लक्षात ठेवा. शेवटी एवढंच सांगायचं आहे की पोट साफ करणं म्हणजे शरीरावर दबाव टाकणं नाही, तर पोटाला ओलावा, वेळ, शांती आणि नियमितता दिली तर औषधांची गरज आपोआपच कमी होते. मित्रांनो, खूप लोक एक वाक्य नेहमी म्हणतात, मी नीट खातो तरी सुद्धा पोट साफ होत नाही. वरवर पाहिलं तर वाटतं की आहार बरोबर आहे, मग समस्या नक्की कुठे आहे? पण खरा प्रश्न अनेक वेळा खाण्याचा नसतोच, तो असतो झोपेचा. झोप आणि पचन यांचा अतिशय खोल संबंध आहे, जो आपण सहसा लक्षात घेत नाही. जेव्हा झोप बिघडते तेव्हा शरीरातील नैसर्गिक समतोल ढासळतो आणि त्याचा पहिला फटका पोटावरच बसतो. अपुरं किंवा तुटक झोपणं म्हणजे फक्त थकवा जाणवणं नाही, तर संपूर्ण नर्वस सिस्टीमवर ताण येणं आहे. नसा थकल्या की आतड्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते, पचनसंस्था आळशी होते आणि आतड्यांमधील ओलावा कमी होऊ लागतो. याचा परिणाम असा होतो की मल अधिकाधिक कोरडा आणि कडक बनतो. जेव्हा आतूनच हालचाल कमी असते तेव्हा सकाळी शरीराला मल बाहेर ढकलण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. मात्र तरी सुद्धा तो अडखळत अपूर्णच बाहेर येतो. म्हणूनच रात्री झोपण्याआधी स्वतःला 2 साधे पण महत्त्वाचे प्रश्न विचारा. तुमचं डोकं खरंच शांत आहे का की विचारांचा गोंधळ सुरूच आहे? तसंच शरीर रिलॅक्स आहे का की दिवसभराचा ताण अजूनही अंगात साठलेला आहे? जर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असतील तर सकाळी पोट साफ होणं अवघडच ठरतं. चांगली झोप म्हणजे केवळ विश्रांतीच नाही, तर ती पचनासाठी, आतड्यांच्या हालचालींसाठी आणि नैसर्गिक मलविसर्जनासाठी एक मूलभूत गरज आहे. मित्रांनो हो, सकाळी गरम पाणी पिणं हा बद्धकोष्ठतेवर एक अतिशय सोपा, सौम्य आणि प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. रात्रभर विश्रांतीनंतर शरीर थोडंसं कोरडं झालेलं असतं आणि आतड्यांची हालचाल मंदावलेली असते. अशा वेळी सकाळी उठताच गरम किंवा कोमट पाणी पिल्यामुळे आतड्यांना एक नैसर्गिक चालना मिळते. यामुळे आतड्यांची हालचाल सक्रिय होते, पचनसंस्था जागी होते आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सुलभ होते. हा उपाय नियमितपणे केला तर बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास किंवा पूर्णपणे दूर होण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरात गेल्यानंतर ते आतड्यांच्या स्नायूंना हलकेसे उत्तेजन देते. त्यामुळे आतड्यांचे स्नायू आकुंचन पावतात आणि मल पुढच्या दिशेने ढकलला जातो. हीच नैसर्गिक हालचाल जर योग्य वेळी सुरू झाली तर सकाळी पोट साफ होणं सहज शक्य होतं.
याशिवाय गरम पाण्यामुळे आतड्यांमधील रक्ताभिसरण सुधारतं, ज्याचा थेट परिणाम पचन संस्थेच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे पोट जड वाटणं, फुगवटा किंवा गॅस सारख्या तक्रारीही हळूहळू कमी होतात. बद्धकोष्ठतेमागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. जेव्हा शरीराला पुरेसं पाणी मिळत नाही तेव्हा मल अधिकाधिक कोरडा आणि कडक बनतो. सकाळी गरम पाणी पिल्यामुळे शरीराला लगेच ओलावा मिळतो आणि मल नरम होण्यास मदत मिळते. मऊ मल बाहेर टाकणं सोपं होतं, त्यामुळे जोर लावावा लागत नाही आणि पोट साफ होताना त्रास कमी होतो. याचबरोबर गरम पाणी अन्न पचन सुधारण्यास मदत करतं आणि पचनक्रिया अधिक सुरळीत बनवतो. हा उपाय वापरण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यावर लगेच रिकाम्या पोटी 1 कप कोमट किंवा गरम पाणी हळूहळू पिणं उत्तम ठरतं. इच्छेनुसार त्यात थोडासा लिंबाचा रस पिळता येतो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक घटक असतात जे आतड्यांना उत्तेजित करतात, तसंच पचनाला चालना देतात. काही लोक चव आणि अतिरिक्त फायदे मिळावेत म्हणून थोडंसं मधही घालतात, पण तो आवश्यकच आहे असं नाही. मुख्य गोष्ट म्हणजे नियमितपणा. शेवटी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सकाळचं गरम पाणी हा एकटाच चमत्कार नाही, तर तो योग्य सवयींचा एक भाग आहे. दिवसभर पुरेसं पाणी पिणं, फायबरयुक्त आहार घेणं जसं की फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य, हे सगळं एकत्र केल्यासच खरा फायदा दिसून येतो. सकाळी गरम पाणी पिणं हा बद्धकोष्ठतेसाठी एक नैसर्गिक, सुरक्षित आणि सौम्य उपाय आहे, जो पचनक्रिया सुधारतो आणि पोटाला औषधांशिवाय योग्य दिशेने काम करायला शिकवतो. मित्रांनो, लहानपणापासून एक घाणेरडी सवय आपण स्वतःला लावून घेतलेली असते आणि ती म्हणजे आता नाही नंतर जाऊया. शाळेत असताना परवानगी नसेल तर थांबा, ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल तर रोखा, प्रवासात असाल तर शक्य नाही म्हणून दुर्लक्ष करा. पण इथे एक मोठी चूक होते. शरीराला नंतर ही भाषा समजतच नाही. जेव्हा शरीर सिग्नल देतं तेव्हा तो त्या क्षणासाठीच असतो. एकदा का हा वेग रोखला गेला की आतड्यांमधील नैसर्गिक हालचाल बिघडते, वायू वाढतो आणि आतडी हळूहळू आळशी बनू लागतात. मग पोट साफ होणं कठीण होतं आणि आपण नकळत ह्या समस्येची पायाभरणी स्वतःच करत असतो. वेग वारंवार रोखण्याचा सगळ्यात मोठा तोटा असा होतो की शरीर हळूहळू सिग्नल देणंच कमी करतं. सुरुवातीला इच्छा होते पण आपण दुर्लक्ष करतो, नंतर इच्छा उशिरा होते आणि शेवटी इच्छा होऊनही पोट नीट साफ होत नाही. आतड्यांमध्ये मल जास्त वेळ थांबल्यामुळे तो कोरडा, कडक बनतो आणि बाहेर येणं आणखीनच अवघड बनतं. मग गंमत म्हणजे आपण म्हणतो मला कॉन्स्टिपेशन आहे, पण त्यामागे असलेली मूळ सवय आपण लक्षातच घेत नाही. मित्रांनो, दुसरीकडे बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून सगळीकडे एकच सल्ला दिला जातो, फायबर वाढवा. पण हेही प्रत्येकासाठी तितकंसं योग्य असेलच असं नाही. कच्चं, जड आणि न पचणारं फायबर जर पचनशक्ती आधीच कमजोर असलेल्या व्यक्तीने घेतलं तर फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं. कच्चं सलाद, स्प्राउट्स किंवा फार जड पदार्थ काही लोकांमध्ये पोट फुगणं, गॅस आणि जडपणा वाढवतात आणि पोट अजूनच बिघडवतात. म्हणूनच पोटाला नेमकं काय हवं आहे हे समजून घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी फक्त फायबर वाढवणं हा उपाय नसतो. अनेक वेळा पोटाला हवं असतं शिजलेलं अन्न, थोडासा स्निग्धपणा आणि उबदारपणा. असं अन्न आतड्यांना आराम देतं, पचन सुधारतं आणि नैसर्गिक हालचाल पुन्हा सुरू करायला मदत करतं. जेव्हा आपण शरीराच्या सिग्नलचा आदर करतो आणि पोटाला योग्य अन्न देतो तेव्हाच बद्धकोष्ठतेवर खऱ्या अर्थाने मात करता येते. मन आणि पोट यांच्यातील नातं जितकं खोल आहे तितकं ते आपण सहसा लक्षात घेत नाही. मित्रांनो, तुम्हाला ऐकायला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण पोटाला आपला दुसरा मेंदू म्हटलं जातं, कारण पचन संस्थेत नर्वस सिस्टीमचं जाळं थेट मेंदूशी जोडलेलं असतं. जेव्हा मनात सतत चिंता असते, विचारांचा भडीमार चालू असतो किंवा राग, दुःख आणि ताण आतमध्ये साठवले जातात तेव्हा त्याचा थेट परिणाम पोटावर होऊ लागतो. मन जसं साठवायला शिकतं तसंच शरीरही साठवायला शिकतं आणि ह्याचाच परिणाम बद्धकोष्ठतेच्या रूपात दिसून येतो. म्हणूनच अनेक वेळा आहार, पाणी आणि औषधं सगळं करूनही पोट साफ होत नाही, कारण मूळ अडचण फक्त पचन संस्थेत नसते तर मनाच्या अस्वस्थतेत असते. जर मन मोकळं नसेल तर पोटही मोकळं होत नाही. हा अनुभव अनेकांना आलेला असतो. दिवसभराचा ताण, न बोललेली दुःख, न व्यक्त केलेला राग हे सगळं आतड्यांवर ताण निर्माण करतं आणि त्यांची नैसर्गिक हालचाल मंदावते. म्हणूनच पोटाच्या समस्यांकडे पाहताना फक्त शरीरावर नाही तर मनावरही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. याच कारणामुळे योगनिद्रा, श्वसनाचे व्यायाम, ध्यान किंवा फक्त काही क्षणांची शांतता हे केवळ मनासाठी नाही तर पोटासाठीही औषध ठरतात. जेव्हा श्वास खोल आणि शांत होतो तेव्हा नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते आणि आतड्यांची हालचाल आपोआप सुधारते. मन शांत झालं की शरीर साठवणं सोडून देतं आणि नैसर्गिक रिकामेपणा परत मिळतो. म्हणूनच पोट सुधारायचं असेल तर रोज थोडा वेळ मनासाठी देणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाची धोक्याची घंटा समजून घ्या.
रोज काही ना काही रेचक किंवा गोळी घेऊन पोट साफ करणं ही साधी सवय अजिबात नाही, तर शरीराकडून मिळणारा स्पष्ट सिग्नल आहे. अशा सवयीमुळे शरीर हळूहळू आळशी बनतं. पूर्वी जेवढ्या डोसने काम व्हायचं त्यापेक्षा जास्त डोस घ्यावा लागतो आणि शेवटी नैसर्गिक क्रियाच बंद पडण्याच्या मार्गावर जाते. त्यामुळे तात्पुरता आराम मिळाला तरी दीर्घकाळात नुकसानच जास्त होतं. त्याऐवजी दीर्घकाळ उपयोगी पडतात ते सौम्य, नैसर्गिक आणि सवय न लावणारे उपाय. असे उपाय पोटावर ताण टाकत नाही, तर शरीराला पुन्हा स्वतःचं काम करायला शिकवतात. जेव्हा आपण शरीराच्या गतीला वेळ देतो, मन शांत ठेवतो आणि औषधांऐवजी योग्य सवयी अंगीकारतो, तेव्हाच पोटाचा त्रास कायमचा कमी होतो आणि शरीर खऱ्या अर्थाने निरोगी होतं. मित्रांनो, कॉन्स्टिपेशन फक्त पोट साफ न होणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. हे आपल्या शरीराकडून दिलेला एक स्पष्ट संदेश आहे, जो सांगतो की आपली दिनचर्या, झोप, विचारसरणी आणि आहार या सगळ्यांमध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण ह्या त्रासाकडे दुर्लक्ष करतो किंवा तात्पुरती उपाययोजना करतो, जसं की औषधं घेणं, झटका देणारे उपाय करणं किंवा फक्त वेगाने पोट साफ करण्याचा प्रयत्न करणं. अशा उपायांमुळे सुरुवातीला आराम मिळतो देखील, पण मूळ कारण जिथे आहे तिथे तो अजिबात सुटत नाही. शरीराचा हा सिग्नल सतत आपल्याला सांगत असतो की थांबा, शरीराला बदलाची अत्यंत गरज आहे. पण जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या हळूहळू वाढते, पचनसंस्था आळशी होते आणि नैसर्गिक हालचाल मंदावते. मित्रांनो, आजपासून ह्या समस्येकडे आपण पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. जबरदस्ती करणं, जोर लावणं किंवा फक्त औषधांवर अवलंबून राहणं ही दीर्घकाळात फायद्याची पद्धत नाही. उलट हे सगळं शरीर हळूहळू आळशी करून टाकतं आणि नैसर्गिक क्रियेशी शरीराचं नातं तुटू लागतं. याऐवजी शरीराचं ऐकणं शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसाची सुरुवात योग्य वेळेवर करणं, झोप व्यवस्थित घेणं, मन शांत ठेवणं आणि आहारामध्ये सौम्य, उबदार आणि पचायला सोप्या पदार्थांचा समावेश करणं हळूहळू आतड्यांना नैसर्गिक हालचालींसाठी शिकवतं. अशा प्रकारे स्वतःहूनच पचनास चालना मिळते आणि मल विसर्जन नियमित होऊ लागतं. जेव्हा आपण शरीराच्या सिग्नलला महत्त्व देतो, त्याला वेळ देतो आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करतो, तेव्हाच पोटाची नैसर्गिक क्रिया पुन्हा सुरळीत सुरू होते. औषधांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते, पचनसंस्था दीर्घकाळ निरोगी राहते आणि शरीर स्वतःहूनच काम करण्यास शिकतं. मित्रांनो, ही प्रक्रिया थोडी वेळ घेते, पण त्याचा फायदा कायमचा असतो. शरीर आणि मन यांचा सुसंगत समतोल साधला की पोटाच्या समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी सुटत नाही, तर नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.